भारत के दिल में एक ऐसा कमर्शियल जो हाईवे से भी शाइन करता है। Biz offices and retail space 50 lakhs onwards with 18 feet height and mezzanine floor. On this auspicious day of Dussehra, enjoy कीजिए 9% monthly rental returns और हर यूनिट पे 5 लाख का कार पार्क फ्री। 20x40 किफायती LED स्क्रीन। अगर अंबरनाथ में आपको भी लैविश कमर्शियल स्पेस चाहिए तो कॉन्टैक्ट बिजबे। नमस्कार, मैं जूली तिवारी, डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ शिवसेना की पहल, गरीबों के लिए सिर्फ 10 रुपए में दिवाली फराल सामग्री का वितरण। अंबरनाथ शिवसेना शहर शाखा अंबरनाथ द्वारा दीपावली के अवसर पर गरीब और जरूरतमंद नागरिकों के लिए दिवाली फराल सामग्री का वितरण किया गया। इस अवसर पर शिवसेना के सभी पदाधिकारी, नगर सेवक, उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाड़ी, युवा सेना और युवती सेना सहित कार्यकर्ताओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। कार्यक्रम में शिवसेना प्रमुखों श्री अरविंद शिवलिंग वालेकर, राजेंद्र वालेकर, मनीषा वालेकर, निखिल वालेकर, भूषण वालेकर के अलावा बीजेपी के अभिजीत करुंजली और व्यापारी संगठन के खांची दल ने भी अपनी उपस्थिति दर्ज कराई। शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे के आशीर्वाद और उनकी शिक्षाओं के अनुसार यह पहल 80% समाजकारण और 20% राजकारण के उद्देश्य से की गई है। अंबरनाथ की शिवसेना दशकों से गरीब और जरूरतमंद नागरिकों की दिवाली को मिठास से भरने के लिए यह कार्य करती आ रही है। वितरित किए गए सामान में रवा, मैदा, चीनी, पोहा, दाल, तेल, मूंगफली, दलिया और चिवड़ा मसाला शामिल थे। ये सभी सामान नागरिकों को केवल 10 रुपए में उपलब्ध कराया गया। इस अवसर पर श्री अरविंद वालेकर ने कहा कि दीपावली का त्योहार केवल रोशनी और मिठास का नहीं, बल्कि समाज में भाईचारे और सेवा भाव फैलाने का भी संदेश देता है। हमारी कोशिश है कि हर जरूरतमंद के घर में यह खुशियां पहुंचे। यह कार्य हमें बाला साहेब ठाकरे की शिक्षाओं के अनुसार समाज सेवा के मार्ग पर आगे बढ़ने की प्रेरणा देता है। शिवसेना की इस पहल ने समाज में एकता और सामाजिक सेवा का संदेश फैलाया तथा सभी नागरिकों को दीपावली की शुभकामनाएं दी गई। वाटप करण्यात येतोय, काय माहिती द्याल? गेली 10 ते 12 वर्षापासून शिवसेना शहर शाखा आणि शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर, त्याचबरोबर राजेंद्र वाळेकर आणि आमचे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना यांच्या माध्यमातून या अंबरनाथ मध्ये पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये 10 रुपयामध्ये फराळाचं साहित्याचं वाटप आम्ही करत आहोत। आणि आपण बघितलं असाल की परवा कुंटवली भवानी चौकात देखील या कार्यक्रमाचा कार्यक्रम पार पडला आणि जवळजवळ 3-4 हजार नागरिकांनी या वस्तूचा लाभ घेतला। तसेच आज छत्रपती शिवाजीनगर चौकामध्ये देखील शहर शाखेच्या समोर आज हा कार्यक्रम आमचा होत आहे आणि नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी व्हावी ह्याच उद्देशाने शिवसेना शहर शाखा हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करत असते। नागरिकांच्या सोबत नेहमी फक्त शिवसेनाच असते। हे आज आमच्या सर्व इथे कार्यक्रमात आलेले सर्व पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी मेहनत घेऊन पूर्वेचा जसा परवाचा कार्यक्रम यशस्वी झाला तसा आजचा देखील कार्यक्रम यशस्वी होण्यामागे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महिला आघाडी असतील, या सर्वांची मेहनत आहे आणि नागरिक आम्हाला ह्याचा भरभरून आशीर्वाद देतात, नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतात। या किट मध्ये काय काय वस्तू आहे, किती वस्तू आहे आणि किती जणांचा याचा लाभ मिळणार आहे? आता या ठिकाणी सुद्धा आम्ही 2000 कुपन काल आणि परवा वाटप केले। या किट मध्ये गोडे तेल आहे, पोहे, शेंगदाणे, साखर, डाळ आणि मैदा, रवा, जेवढं हे फराळाला साहित्य लागतं हे सगळं ह्या किट मध्ये आहे। आणि पिशवी देखील आहे, त्यासोबत एक पिशवीचं देखील आम्ही या ठिकाणी वाटप करतो। पंती आहे, हे सगळे साहित्य यामध्ये आहे। आमचे मुख्य मार्गदर्शक या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये विविध उपक्रम जे नागरिकांच्या हिताचे आहेत, नागरिकांसाठी आहेत, ते आम्ही नेहमी करत असतो। आज शहर शाखेच्या वतीनं शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्ष मनीषताई वाळेकर, तसेच आमचे युवा नेते ॲडव्होकेट निखिल वाळेकर
तसेच उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे उद्देश ठेवून गेली 15 ते 20 वर्ष आज या शहर शाखेच्या माध्यमातून लोकांना फराळाचं वाटप केलं जातं। याच्यामध्ये म्हणजे असं गरीब गरजू लोकांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी यासाठी नेहमीच आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर प्रयत्न करत असतात आणि या कार्यक्रमामध्ये आमचा सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग असतो। आम्हाला एक हुरूप येतो की आमचे अण्णा आहेत ते आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतात। किती लोकांना हे साहित्य भेटणार आहे? जवळजवळ 5000 लोकांना या साहित्याचं वाटप होणार आहे आणि जवळजवळ 5000 लोक याचा म्हणजे फायदा घेणार आहेत। खरंच लोकांना याचा खूप फायदा होतो आणि लोकांकडनं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आशीर्वाद मिळतो। म्हणजे लोक अण्णांचं खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आभार मानतात की त्यांच्यामुळे आमच्या घरामध्ये दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होते। शिल्पा गणेश नाचरे ताडवाडी विभाग प्रमुख। गेली 25 वर्षापासून मी काम करते शिवसेनेत। अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, पण अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे पण कार्यक्रम होतात ते 100% यशस्वी होतात। कारण हे कार्यक्रम करण्याची हिंमत आणि ताकद आणि जो जिगरा लागतो तो फक्त आमच्या अण्णांच्याकडे आहे। आणि अंबरनाथमध्ये कुठेही जावा हे असे कार्यक्रम राबवण्याचं आणि उपक्रम सक्सेसफुल करण्याची ताकद आमचे शहर प्रमुख माननीय अरविंद वाळेकर साहेब आणि आमच्या वहिनी साहेब यांच्यामध्येच आहे। आणि शिवसेना शहर शाखेच्या तर्फे हा जो कार्यक्रम होतो किती हजारो लोक त्याचा लाभ घेतात, त्यांची दिवाळी चांगली एकदम आनंदात होते। त्याचं सगळं श्रेय आमच्या अण्णांना आणि वहिनींना आणि संपूर्ण शिवसेना टीमला जातं। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।